इचलकरंजी शहरातून गोळा होणारा कचरा आसरानगर जवळील कचरा डेपोवर टाकला जातो। इचलकरंजीतही कचऱ्याच्या ढिगाचे डोंगरच बनलेत। साचून राहिलेल्या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटते। शिवाय डास, किडे यांचा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो। शिवाय कचऱ्याच्या ढिगाला वारंवार आग लागते। त्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरून नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागलाय। इचलकरंजी महापालिकेने कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि कचऱ्याला लागलेली आग विझवण्यासाठी जलद उपाययोजना करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। या धुरामुळे कुणाचं बरं वाईट झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आलाय। इचलकरंजी शहराची लोकसंख्या सुमारे 4 लाखांवर गेली आहे। शहरातील कचरा गोळा करून तो आसरानगर जवळील कचरा डेपोवर टाकला जातो। काही कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, पण बराचसा कचरा साचून राहिल्यानं आता आसरानगरच्या डेपोवर कचऱ्याचे डोंगर बनलेत। त्यातून या परिसरात असह्य दुर्गंधी पसरतीये। शिवाय डासांचा फैलाव होत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत। शिवाय या कचऱ्याला अधूनमधून आग लागते आणि काळ्या कुट्ट धुराचे लोट हवेत पसरतात। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार उद्भवत असून धुरामुळे अक्षरशः जीव गुदमरतोय। मुळात कचरा डेपोवर आग लावू नये यासाठी इचलकरंजी महापालिकेने काळजी घ्यावी। चुकून आग लागलीच तर तत्काळ उपाययोजना व्हावी या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यावेळी आसरानगर कचरा डेपो परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली, पण ही पाईपलाईनही बहुतेक वेळा बंदच असते। त्यामुळे कचरा डेपोवर आग लागली तरी ती विझवली जात नाही। याबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करून महापालिकेच्या कारभाराविरोधात उग्र आंदोलनाचा इशारा दिलाय। कचऱ्याच्या ढिगांना लागणाऱ्या आगीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्या, नागरिकांची धुरापासून मुक्तता करा, आग विझवण्यासाठी यंत्रणा उभी करा अशी आसरानगर परिसरातील नागरिकांची मागणी आहे।